तुम्हाला डोरेमोन आणि शिजुकाचं घर आठवतं का? तसंच एक घर मी तुम्हाला आज दाखवणार आहे. जॅपनीज स्टाईल ट्रेडिशनल हॉटेल्स कशी असतात बरं? चला पाहूयात. नमस्कार. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जपानमधील ट्रेडिशनल हाऊसेस कसे असतात. आम्ही एका ट्रेडिशनल हॉटेलमध्ये आहोत. ह्याला रोक्योन म्हटलं जातं. तर चला मी तुम्हाला दाखवते. सो जसं आपण एंटर करतो, एंटर करताच इकडे खाली तुम्हाला दिसत असेल की गँगकॅन आहे. ह्याला गँगकॅन म्हटलं जातं. जिथे तुम्ही तुमचे आउटडोर शूज काढून इनडोअर शूज घालून आतमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने हा इकडे स्टोरेज एरिया दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमच्या गोष्टी ठेवू शकता. हे हॉटेलवाल्यांनी प्रोव्हाइड केलेल्या गोष्टी आहेत ऑनसेनच्या रिगार्डिंग. आणि हा आहे बाथरूम एरिया, जिथे एक बाजूला बाथिंग कॉर्नर आहे आणि दुसऱ्या साईडला आहे हा असा सिंक एरिया, जिथे ड्रायर, गार्गलिंग कप, टिश्यूज, शॅम्पू, कंडिशनर, सॅनिटायझर्स एव्हरीथिंग इकडेच असतं. हा एरिया जो इथे आहे, इथे फ्रीज दिलेला आहे त्यांनी आणि ते ग्लासेस आहेत, टिश्यू बॉक्स. तर आता आपण मेन रूममध्ये एंटर करूयात. जेव्हा आपण मेन रूममध्ये एंटर करतो तेव्हा सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल खालती असे हे फुटॉन्स आहेत. जॅपनीज घरांमध्ये जे ततामी मॅट्स असतात, ज्या या आहेत चटईच्या ह्याच्या. ॲक्च्युली इथे खूप जास्त थंडी असते, त्या कारणाने ह्या मॅट्सच्या ज्या रूम आहेत ना, ह्या खूप जास्त वॉर्म करतात नॅचरली. तसं आम्हाला इथे एसीमध्ये हीटर दिलेलंच आहे. बट तरी देखील ह्या ज्या फुटॉन आहेत, ही लोकं फुटॉन्सच यूज करतात आणि हे फुटॉन देखील बऱ्यापैकी वॉर्म असतात. ह्यांची जी क्वालिटी असते ती. आणि इथे बेड्स कमी यूज केले जातात. हे आहे एक छोटंसं असं डायनिंग. तर तुम्हाला हे डायनिंग बघून असं वाटलं असेल ना, की हे पण खालीच बसून जेवतात की? अगदी बरोबर. हे देखील खाली बसूनच जेवतात आणि हीच ट्रेडिशनल पद्धत आहे जॅपनीज. आपल्या इकडे आता मोठे-मोठे डायनिंग टेबल्स आलेले आहेत, प्रॉपर सिटिंग्स आलेले आहेत. बट जर तुम्ही ट्रेडिशनल कल्चर जॅपनीज बघाल आणि कंट्री साइडला व्हिजिट कराल, तर तुम्हाला अजूनही असेच भेटतील जॅपनीज ट्रेडिशनल डायनिंग्स. आणि हा इथे छोटासा त्यांनी म्हणजे टी काउंटर दिलेला आहे, जिथे तुम्ही इथे पाणी गरम करू शकता आणि तिथे माचा आहे, ग्रीन टी आहे, जे तुम्ही तुमचं स्वतःचं ओन बनवायचं आणि पियायचं आहे, असं आहे. हे स्टोरेज आहे, जिथे तुम्ही तुमचे जॅकेट्स वगैरे ठेवू शकता. जे काही असतील ते कपडे वगैरे ठेवू शकता. हे देखील स्टोरेजच आहे, जिथे एक्स्ट्रा फुटॉन्स आणि पिलो दिलेले आहेत त्यांनी आम्हाला. तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची आहे. हे तुम्ही बघत असाल, इथले जे फर्निचर आहे ना, खूप पूर्ण फर्निचर लाकडी आहे आणि पूर्ण घर देखील लाकडीच आहे. पण ही जी कलाकुसर जी आहे केलेली आहे, जी आपण म्हणतो की सनमाईक वरती, पण ती देखील जॅपनीज पद्धतीची आहे. त्याच्यामुळे तो जो फील आहे ना, तो खूप जास्त येतोय. आणि तुम्ही वरचं जे बघत असाल, वरची साईड, तर ही देखील फुल अशी जॅपनीज घरांसारखीच आहे. तुम्हाला डोरेमोन आणि शिझुका वगैरे ह्यांची घरं माहितीच असतील ना, अगदी तसंच घर वाटते. असं वाटतं की परत एकदा आपण आपल्या चाइल्डहुडमध्ये गेलेलो आहोत. आणि हा इथे छोटासा एक सिटिंग एरिया आहे, जिथे तुम्ही तुमचं न्यूजपेपर वाचू शकता, टी घेऊ शकता, छान पद्धतीने टाइम स्पेंड करू शकता. आणि आता वन ऑफ द मोस्ट ह्या रूमचं अट्रॅक्शन असं मला वाटतं, ते म्हणजे हे. ही विंडो ही एवढी आवडली आहे ना, आल्यापासून आम्ही बऱ्यापैकी टाइम इथे स्पेंड केलेला आहे. इतकं काही तुम्हाला दिसणार नाही, पण बाहेर ना खूप जास्त स्नो झालेला आहे. इथले जे हॉटेल्स असतात ना, जे रोक्योन म्हटलं जातं, ट्रेडिशनल हॉटेल्स, हे अशा प्रकारचेच असतात. म्हणजे एक रूम सिंपल, ज्याच्यामध्ये बेडरूम, टी काउंटर, सिटिंग एरिया, बाल्कनी काइंड ऑफ एक विंडो दिलेली आहे आणि टीव्ही अँड ऑल एव्हरीथिंग इकडेच आहे आणि बाहेर वॉशरूम, दॅट्स इट. जर तुम्हाला अजून काही ग्रँड घ्यायचं असेल, तर तुम्ही विला प्रिफर करू शकता. ते देखील कंट्री साइड असतात. आय होप तुम्हाला हे जॅपनीज ट्रेडिशनल हॉटेल आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.